अजिबात पाक न बनवता अगदी 5 मिनिटात होणारी अतिशय कुरकुरीत अशी ही तिळाची वडी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण फक्त 2च साहित्य वापरून अजिबात पाक न बनवता अगदी 5 मिनिटांमध्ये अतिशय कुरकुरीत अशी ही तिळाची वडी बनवणार आहोत। तर ही वडी बघू शकता तुम्ही, अगदी मस्त कुरकुरीत झालेली आहे, अतिशय पातळ आणि अगदी परफेक्ट मस्त कुरकुरीत अशी ही वडी बनून तयार झालेली आहे। बनवायला अगदी सोपी आहे, अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवलात तरी ही वडी चुकणार नाही, इतकी परफेक्ट अशी ही वडी बनून तयार होते। तर चला मग ही वडी बनवायला सुरुवात करूया। तर याच्यासाठी आपल्याला फक्त 2च साहित्य लागणार आहे। तर हे 2 साहित्य म्हणजे तीळ आणि साखर। तर इथे मी 1 वाटी हे तीळ घेतलेला आहे। तर इथे आपल्याला शक्यतो गावरान तीळ वापरायचा आहे, पॉलिश केलेलं तीळ शक्यतो वापरू नका। गावरान तिळाची चव फारच छान लागते, त्यामुळे आपल्याला शक्यतो हे गावरान तीळच इथे वापरायचं आहे। तर इथे अशी ही गावरान तीळ मी 1 वाटी घेतलेली आहे आणि याच वाटीने मी साखर सुद्धा मोजून घेतलेली आहे आणि साखर सुद्धा आपल्याला 1 वाटीच लागणार आहे। तर इथे मी हे एका वाटीने मोजून तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्ही जास्त प्रमाणात करणार असाल तर एखाद्या मोठ्या भांड्याने मोजून घेतला तरी चालेल। जेवढी तीळ आहे त्याच भांड्याने तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे। तर ही वडी करायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी तयारी करायची आहे, ती म्हणजे ज्यावर आपण वडी थापणार आहोत तिथे आपल्याला तेल किंवा तूप व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याला सुद्धा आपल्याला हे तेल किंवा तूप छान असं लावून घ्यायचं आहे। ही पूर्व तयारी आपल्याला आधी करूनच घ्यायची आहे। वडी थापायला जर वेळ झाला तर वडीचं मिश्रण घट्ट होऊ शकतं। तर आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला तीळ घालायचं आहे। तर सगळ्यात आधी मी तीळ भाजून घेते। तर सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवलेला आहे। कढई थोडीशी तापल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती साधारण 1.5 ते 2 मिनिटे आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ छान असे फुलून आले, छान तडतडायला लागले आणि मस्त खमंग असा वास यायला लागला की समजायचं आपले तीळ छान असे भाजलेले आहेत। एकसारखं परतत आपल्याला हे तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपले हे तीळ भाजून होतात। 2 मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता मस्त फुलून आलेली आहेत तीळ आणि खमंग असा याचा वास येतोय आणि छान तडतडायला सुद्धा लागलेले आहेत। तर हे तीळ आपले मस्त असे खमंग भाजून झालेले आहेत। तर आता मी गॅस बंद करते आणि हे तीळ आता आपण काढून घेऊयात। तर हे तीळ मी ताटामध्ये काढलेलं आहे, छान पसरवून घ्यायचं आहे आणि हे थोडंसं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात। आणि याच कढईमध्ये मी आता साखर घालते। गॅस मी चालू केलेला आहे। तर सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवलेला आहे। साखर वितळायला सुरुवात झाली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, तूप घालायचं नाही आहे किंवा याचा पाक बनवायचा नाही आहे, फक्त साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। तर इथे साखर अशा पद्धतीने थोडीशी पसरवून घेते, म्हणजे ती पटकन वितळायला सुरुवात होते। तर अगदी काही सेकंदामध्ये ही साखर जी आहे ती वितळायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता आपल्याला ही साखर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस जो आहे तो आपल्याला कमी करायचा आहे। मध्यम गॅसवरती आपल्याला ही साखर वितळवून घ्यायची आहे, कारण आता साखर अगदी पटापट वितळली जाते। आणि हे साखरेचं मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करत राहायचं आहे आणि साखर बघू शकता तुम्ही अगदी पटापट वितळायला सुरुवात झालेली आहे। तर आता या स्टेजला गॅस आपल्याला अगदी बारीक ठेवायचा आहे आणि ही साखर आता पूर्णपणे आपण वितळवून घेणार आहोत। तर आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि कढईच्या साईडला आणि या पळीला लागलेली जी साखर आहे ती सुद्धा आपल्याला काढून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे साखर एकसारखी वितळली जाईल। तर या मिश्रणाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे किंवा आपल्याला हे मिश्रण चेक करायची अजिबात गरज नाही। यातील जी साखर आहे ती पूर्णपणे वितळली गेली पाहिजे, म्हणजे आपलं मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे। तर साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि आता गॅस मी काही वेळासाठी बंद केलेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण जे भाजून घेतलेली तीळ होती ती सगळी तीळ यामध्ये घालूयात आणि हे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तीळ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा गॅस मी चालू केलेला आहे, पण गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि हे मिश्रण छान असं मिक्स करायचं आहे। तर हे मिश्रण अगदी 10 ते 15 सेकंदच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय याचा असा मस्त गोळा बनत आहे। असा गोळा बनला की आपलं हे मिश्रण वडीसाठी तयार झालेलं आहे। तर आधी आपण जी तयारी करून ठेवली होती तेल किंवा तूप लावलेल्या भांड्यावरती आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। मिश्रण खूप गरम असतं, त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन आपल्याला हे काढायचं आहे। तर हे मिश्रण आपल्याला लगेच पसरवून या लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे। लाटण्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेतलं होतं, त्याच्यामुळे याला अजिबात मिश्रण लागत नाही आहे। तर तुम्हाला ही वडी जेवढी पातळ हवी आहे तेवढी पातळ तुम्ही लाटून घेऊ शकताय।
पण मिश्रण काढल्यानंतर लगेचच आपल्याला हे पटापट लाटून घ्यायचं आहे, कारण काही वेळामध्येच हे मिश्रण सेट व्हायला सुरुवात होते। तर हे मिश्रण तुम्ही पोळपाटावरती किंवा एखाद्या ताटावरती सुद्धा अशा पद्धतीने पसरवून लाटून घेऊ शकताय। तर हे मिश्रण लाटून झाल्यानंतर हे गरम असतानाच याच्या वड्या कट करून ठेवायच्या आहेत। जर हे मिश्रण सेट झालं किंवा थंड झालं तर याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत। तर सुरीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि या पद्धतीने याच्या वड्या पाडून घ्या। तर या वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकता। तर अशा पद्धतीने मी छोट्या आकाराच्या या वड्या बनवून घेत आहे। तर असे कट मारून ठेवला तर हे मिश्रण सेट झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर अगदी आरामात याच्या वड्या निघतात। तर हे मिश्रण हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे, पूर्णपणे थंड करायचं नाही आहे। तर हलकंसं थंड झाल्यानंतर आपण हे सोडवून घ्यायचं आहे। जर तुम्ही पूर्णपणे थंड होण्याची वाट बघितलात तर हे मिश्रण चिटकून राहील आणि याच्या वड्या व्यवस्थित निघणार नाहीत। त्यामुळे हे मिश्रण हलकंसं कोमट असताना किंवा हलकंसं गरम असताना या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सहज याच्या वड्या निघतायत। तर इथे तुम्ही बघू शकता या वड्या अगदी छान पातळ झालेल्या आहेत आणि अगदी छान अशा कुरकुरीत सुद्धा झालेल्या आहेत। तर अजिबात पाक न बनवता आणि अगदी झटपट आणि अगदी परफेक्ट अशा या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। तर राहिलेल्या सगळ्या वड्या आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। अगदी सहज या वड्या निघतात। पूर्णपणे थंड न करता हलकंसं कोमट किंवा हलकंसं गरम असताना या वड्या काढला तर अगदी सगळ्या वड्या छान अशा निघतात। तर इथे ही वडी तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट याचा शेप आलेला आहे आणि मस्त चकाकी आलेली आहे वडीला आणि अगदी छान पातळ कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट अशी ही वडी बनून तयार झालेली आहे। फक्त दोनच साहित्य वापरून अगदी झटपट मस्त कुरकुरीत अशा या वड्या आपण बनवलेल्या आहेत। तर पाक अजिबात न बनवता पाकाचं टेन्शन न घेता अगदी परफेक्ट झटपट अशा या वड्या बनून तयार झालेल्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या प्रमाणात वड्या अगदी काही मिनिटांमध्ये बनवू शकताय। अशा या मस्त कुरकुरीत वड्या बनवून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवला तर अगदी महिना 2 महिने अगदी छान मस्त कुरकुरीत राहतात। बनवायला अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमची ही वडी अजिबात चुकणार नाही। तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमची वडी अगदी परफेक्ट अशी बनून तयार होईल। पाक अजिबात न बनवता पाकाचं टेन्शन अजिबात न घेता अगदी झटपट फक्त 2च साहित्यामध्ये ही वडी बनून तयार झालेली आहे आणि ही वडी बघू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत अतिशय पातळ अशी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा अजिबात पाक न बनवता पाकाचं टेन्शन न घेता अगदी झटपट होणारी फक्त 2च साहित्यात बनणारी अतिशय पातळ मस्त कुरकुरीत अशी ही वडी जरूर करून पहा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।